छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट झाली। भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली। या भेटीमागचं खरं कारण काय आहे या संदर्भात अनेक तर्कवितर्क आता लावले जातात। वर्षभरानंतर घरवापसीची भुजबळांची योजना तर नाही ना, या संदर्भातल्या चर्चा देखील आता सुरू झाल्यात। तर भुजबळांच्या अचानक भेटीनं राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। छगन भुजबळांनी शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीवरून राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झाल्यात। कारण भुजबळांच्या भेटीमागं खरं कारण काय असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने हा सवाल विचारला जातोय। तर शरद पवारांची साथ सोडल्यानंतर वर्षभरातच भुजबळांना परतीचे वेध लागल्याचं देखील एका बाजूला बोललं जातंय। या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट पाहूया। भुजबळ आणि पवार भेटीमागचं खरं कारण काय? वर्षभरानंतर घरवापसीची भुजबळांची योजना, भुजबळांच्या अचानक भेटीनं चर्चांना उधाण। छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलंय। कोणतीही पूर्वकल्पना न देता भुजबळ थेट शरद पवारांना भेटण्यासाठी गेले, त्यामुळे त्यांना घरवापसीचे वेध लागलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। भुजबळांनी भेटीमागचं कारण सांगितलं असलं तरी सगळ्यांनाच हे कारण पटलेलं नाहीये। बारामतीच्या सभेला पवारांवर टीका करणाऱ्या भुजबळांनी आज पवारांची भेट कशी घेतली असा सवाल भुजबळांच्या जुन्या सहकाऱ्यांनी केलाय। भुजबळांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना परत घेणार नाही असं अनिल देशमुखांनी सांगितलंय। ये बैठकीला आली नाही, पवार साहेबांचा फोन केला म्हणून बैठकीला आली नाही। पण त्यावेळेस सुद्धा आम्ही विधानसभेत सांगितलं, तुम्ही वर्षभरात काय चर्चा केली त्याची माहिती आम्हाला द्या, सांगा काय काय आश्वासन दिले। पण कुणी सांगायला तयार नाही। परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही। महायुतीमध्ये भुजबळांची हेळसांड होत असल्यानं भुजबळांच्या भेटीमागचं कारण काहीही असू शकतं असं महत्त्वाचं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय। शक्यता नाकारता येत नाही ना, तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे, त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरज नाही। भुजबळांच्या हालचालींवर शिवसेनेचं बारीक लक्ष आहे। भुजबळांच्या भेटीबाबत शिवसेनेनं थोडी सावध भूमिका घेतली आहे। मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देतील। कोणत्या कामाच्यासाठी ते भेटीला गेलेले आहेत, कोणत्या विषयासाठी भेटीला गेलेले आहेत। छगन भुजबळ कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही असा आशावाद भाजपचे नेते आता व्यक्त करू लागले। मला भुजबळ साहेबांचा आतापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे। महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे। कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल। छगन भुजबळ शरद पवारांकडे परत जाण्याची शक्यता थोडी कमी वाटते। भुजबळांवर जे आरोप होते त्यातून पूर्णपणे भुजबळांना क्लीन चिट मिळालेली नाहीये। अशा परिस्थितीमध्ये भुजबळांनी घरवापसी केल्यास त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागू शकतो। त्यामुळे भुजबळांची ही भेट म्हणजे स्वकीयांना इशारा देण्यासाठी असावी की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट सह लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।